अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे। आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, आता गुरुपौर्णिमेनिमित्त फक्त 3 दिवसाची ही स्वामी महाराजांची प्रभावी सेवा तुम्हाला करायची आहे। बघा, कितीही कठीणातली कठीण इच्छा असो तर ती 100% पूर्ण होणार। स्वतः स्वामी महाराज तुमची ही इच्छा पूर्ण करणार। तर बघा, आपण आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत, जो काही त्रास आहे, जे काही संकट आहे, तर ते दूर व्हावे, त्याच्यातून मार्ग निघावा, काहीतरी स्वामी महाराजांनी मार्ग दाखवावा, यासाठी आपण सेवा करत असतो। मग ज्यावेळेस आपण सेवा करत असतो, आपल्यात जे काही होणारे बदल असतात बघा, बरेच सारे आपल्यामध्ये स्वामी सेवेत आल्यानंतर बरेचसे आपल्यामध्ये बदल होत असतात। बघा, स्वामी सेवेत स्वामी महाराजांचा प्रत्येक भक्ताला संदेशच असतो की जो कोणी स्वामी मार्गात आला, जो कोणी स्वामी सेवेत आला, तर त्या प्रत्येक व्यक्तीला म्हणजे प्रत्येक सेवेकरेला, प्रत्येक व्यक्तीमध्ये हा स्वामी महाराज दिसतात। मग त्याचं वागणं एकदम प्रामाणिक आणि एकदम मायाळूपणाने तो व्यक्ती इतरांशी बोलत असतो। कारण स्वतः स्वामी महाराज म्हणतात, जो इतरांचा मान सन्मान करतो त्याला, म्हणजे त्याच्या जीवनात त्याला कधीच कशाची कमी पडत नाही। जो इतरांचा मान सन्मान करतो, इतरांना आदर सत्कार देतो, त्याला कधीच कशाची कमी पडत नाही। मग ज्यावेळेस आपण स्वामी सेवेत येतो तर त्यावेळेस आपल्यात बरेचसे बदल घडत असतात। बघा, आपल्यातील चिडचिडपणा, आपल्यातील जे काही आपला रागीटपणा म्हणा, सर्व काही नाहीसा होतो, शांत होतो आणि आपला स्वभाव एकदम शांत होतो आणि आपल्याला प्रत्येक व्यक्ती ही चांगलीच दिसायला लागते। तर बघा, आता आपल्यासोबत कोण कसं वागतं, कोण कसं नाही वागत, याचा आपण अजिबात विचार करायचा नाही आणि तसा विचार हा स्वामी सेवेत आल्यानंतर येत पण नाही। जो जसा वागतो ना, तर तो तसा वागू जा, फक्त आपण नेहमी इतरांशी चांगलं वागायचं, हीच शिकवण तर स्वामी महाराजांची आहे। आपल्याबरोबर कोणी कितीही कठीण वागो, वाईट वागो, पण आपण त्यांच्याशी नेहमी चांगलंच वागायचं, हीच शिकवण आपली स्वामी मार्गात असते। कारण आपण जे काही आपण कर्म करतो तर ते कर्म आपल्यासोबतच येतात, आपल्याला ते कर्म भोगूनच संपवायचे असतात। त्याच्यामुळे नेहमी चांगले कर्म करा आणि आनंदी राहा, सुखी राहा। तर बघा, बरेचसे जीवनामध्ये जे काही संकट असतात, अडचणी असतात, मग त्याच्यातून मार्ग मिळवण्यासाठी आपण स्वामी सेवा बऱ्याचशा करत असतो। बऱ्याचशा म्हणजे खूप सारे स्वामी सेवा करत असतो। कोणी पारायण करतं, कोणी तारक मंत्राचं अनुष्ठान करतं, तर कोणी अध्यायाचं पठण करतं, कोणी श्री स्वामी समर्थ या षटाक्षरी मंत्राचं नामस्मरण करतं, खूप साऱ्या असंख्य सेवा करत असतात। पण बघा, बऱ्याच वेळेस प्रत्येकाला ह्या सर्व सेवा करणं शक्य होतं का बरं? सांगा। प्रत्येकाच्या बऱ्याच ताईंना स्वामी महाराजांची कोणतीच सेवा करणं शक्य होत नाही। त्यांना इच्छा तर खूप असते, पण सेवा करणं अजिबात शक्य नसतं। पण त्यांच्या पण काही अडचणी असतात, त्यांनाही मार्ग हवा असतो। मग त्यांच्यासाठी आज एकदम साधी आणि सोपी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे। म्हणजेच साधी आणि सोपी सेवा म्हणजे, आता सेवा ह्या प्रत्येक सारख्याच असतात, कराव्याच लागतात, पण त्याही एकदम 3 दिवसातच, फक्त तुम्हाला 21 दिवस, 11 दिवस, 7 दिवस एवढी सेवा करण्याची गरज नाही आहे। फक्त जर तुम्ही ही सेवा 3 दिवस जरी केली तरी पण तुमची इच्छा पूर्ण होणार। तुमची जे काही अडचणी आहेत तर त्या अडचणी दूर होऊन तुम्हाला मार्ग मिळणार, योग्य त्या वळणावर स्वामी महाराज तुम्हाला नेणार आणि कितीही कठीणातली कठीण इच्छा असो, ती तुमची इच्छा ही स्वामी महाराजांच्या कृपेने नक्कीच पूर्ण होणार। तर ती सेवा कोणती आहे
ती कशी करायची, त्याची अटी काय, नियम काय, सर्व काही आज या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्याआधी जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. तर बघा, जीवनामध्ये खूप अडचणीत असाल, खूप संकटात असाल, मार्ग मिळत नसेल तर कोणीतरी मायेचा आधार, कोणीतरी आपला पाठीराखा असायला गरजेचंच असतं. तोच म्हणजे मायेचा आधार म्हणजेच आपले स्वामी महाराज. कितीही अडचणीत असाल तर स्वामी महाराजांना हाक मारा, कितीही दुःखात असाल तर स्वामी महाराजांना हाक मारा, कितीही संकटात असाल, मार्ग मिळत नसेल तर स्वामी महाराजाला हाक मारा. नक्की तुम्हाला त्या अडचणीतून मार्ग मिळेल, नक्की त्या संकटातून तुम्ही बाहेर निघाल. अलगदपणे स्वामी महाराज, प्रत्यक्ष स्वामी महाराज तुम्हाला त्या संकटातून बाहेर काढतील, मार्ग दाखवतील. इतके आपले स्वामी महाराज दयाळू आणि मयाळू आहेत. फक्त आणि फक्त आपण त्यांना समजून घेण्याची आपल्यामध्ये कॅपॅसिटी असायला पाहिजे की हां, हे स्वामी महाराजांमुळे झालेलं आहे, स्वामी महाराजांचाच हा चमत्कार आहे. इतकी आपली क्षमता पाहिजे ती जाणून घेण्याची. आता बऱ्याच जणांच्या खूप साऱ्या सेवा चालू आहेत, पण ज्यांना कोणाला कोणतीच सेवा शक्य नसेल, मासिक धर्म आलेला असेल किंवा विटाळ सुतक असेल, तर त्याच्यामुळे तुम्हाला कोणती सेवा करणं शक्य नसेल, तर या 3 दिवसात म्हणजे 8, 9 आणि 10 जुलैला गुरुपौर्णिमा आहे. तर गुरुपौर्णिमेपर्यंत 3 दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे, जेणेकरून गुरुपौर्णिमे दिवशी तुमचा उद्यापन, या सेवेचं तुमचं उद्यापन येईल. तर बघा, अशा प्रकारे तुम्हाला ही 3 दिवसाची ही सेवा करायची आहे. बघा, या सेवेसाठी तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचा आहे. कडकडीत मांसाहार तुम्हाला वर्ज्य करायचा आहे. तुम्हाला पर अन्नसुद्धा ग्रहण करायचं नाही, पर अन्न तुम्ही खायचं नाही. आणि त्याचबरोबर तुम्हाला आता ही सेवा, खूप अडचणीत आहात तुम्ही, खूप संकटात आहात किंवा खूप मोठी इच्छा आहे, याच्यासाठी तुम्ही ही सेवा जर करत असाल तर तुम्हाला त्याच्यासाठी संकल्प हा करावाच लागतो. केंद्रामध्ये, मठामध्ये जाऊन श्रीफळ, खडीसाखर, फूल ठेवून स्वामी महाराजांना प्रार्थना करून ते श्रीफळ स्वामीचरणी ठेवून तुम्हाला घरी यायचं आहे. घरी आल्यानंतर संकल्प करायचा आहे. संकल्प केल्यानंतर मग तुम्हाला दुसऱ्या दिवशी ती सेवा सुरू करायची आहे. बघा, आता सेवा सुरू करण्याच्या आधी आपलं सर्व घर, ते सर्व काही स्वच्छ करायचं आहे. गोमूत्र सर्व घरामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे. स्वच्छ असं उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. देवपूजा करायची आहे. स्वामी महाराजांचा अभिषेक करून स्वामी महाराजांची छान अशी षटोपचारी पूजा करायची आहे. छान अशी फुलाने सजावट करायची आहे. आणि तुम्हाला जर पूजा मांडणी जर बाजूला करायची असेल तर तुम्ही चौरंगावर सुद्धा पूजा मांडणी करू शकतात, किंवा देवघरामध्ये जर तुमचं स्वामी महाराजांना तुम्ही स्थान दिलेलं असतं देवघरात, तर तिथे सुद्धा तुम्ही स्वामी महाराजांची ही सेवा केली तरी चालते. तर आता सेवा काय करायची, तर तुम्हाला देवघरासमोर बसून आसन टाकायचं आहे आणि आसनावर तुम्हाला बसायचं आहे आणि धूप दीप सर्व काही लावायचं आहे. छान अशी स्वामी महाराजांची पूजा करायची आहे. आणि पूजा झाल्यानंतर मग तुम्हाला सेवेला सुरुवात करायचं आहे. आता सेवा कोणती करायची आहे, या 3 दिवसात सेवा कोणती करायची आहे, ती सेवा इतकी प्रभावी आहे का, तर ती सेवा कोणती आहे, तर ही सेवा तुमच्या जीवनातील कठीणातली कठीण इच्छा पूर्ण करणारी ही सेवा आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, देवघरासमोर बसल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी श्री स्वामी महाराजांचं स्वामी स्थवन तुम्हाला म्हणायचं आहे. स्वामी स्थवन म्हणायचं आणि मग नंतर 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. 11 वेळेस तुम्हाला जपमाळ करायची आहे. त्याचबरोबर 11 वेळेस तारक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. आणि मग सेवा येते ती सेवा म्हणजेच श्री स्वामी चरित्र सारामृत च्या अध्यायाचं पठण तुम्हाला करायचं आहे. तर बघा,
तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्या दिवशी आता 3 दिवस ही सेवा तुम्ही करणार आहात, तर तुम्हाला 3 दिवस जप पण स्वामी स्तवन म्हणायचं आहे, 3 दिवस 11 माळी जप पण करायचा आहे आणि 11 वेळेस तारक मंत्रसुद्धा तुम्हाला म्हणायचं आहे. आणि स्वामी चरित्र सारामृताची पोथीमध्ये 1 ते 21 अध्याय आहेत. तर पहिल्या दिवशी तुम्हाला 7 अध्याय पठण करायचे आहेत, दुसऱ्या दिवशी 7 अध्याय करायचे आहेत आणि तिसऱ्या दिवशी 7 अध्याय. असे करून तुमचे 21 अध्याय पूर्ण होतात आणि एक स्वामी चरित्र सारामृताचं पारायण या 3 दिवसात कडून पूर्ण होतं. तर बघा, ही खूप आणि खूप प्रभावी सेवा आहे. आता सेवा बघायला गेले तर तुम्ही एका दिवसात पण ही पारायण करू शकतात, 1 ते 21 अध्याय करू शकतात. पण बऱ्याचशा ताई नवीन आहेत सेवेमध्ये, त्या नवीन स्वामी सेवेत आल्यामुळे त्यांना स्वामींची सेवा करण्याची खूप इच्छा आहे. मग बघा, आता जे कोणी जुने स्वामी सेवेकरी आहेत, म्हणजे त्यांनी खूप सारे पारायण केलेले आहेत, ते दररोज नित्यनियमाने स्वामी महाराजांची नित्यसेवा करतात, तर त्यांना संपूर्ण स्वामीचरित्र वाचायला त्यांना अर्धा ते पाऊण तास लागतो. पण जे कोणी स्वामींच्या सेवा चालू आहे त्यांची, तर त्यांना 1 तास लागतो. आणि जे नवीन कोणी आहेत तर त्यांना 1-1.5 तासाच्या वरसुद्धा वेळ लागतो, कारण वाचण्यासाठी जरासं थोडं काही जणांना कठीण जातं. पण ज्यांना स्वामींची सेवा करायची इच्छा आहे तर त्यांनी ही सेवा 3 दिवसाची सेवा आवर्जून करा. 7 अध्याय एकदम छोटे छोटे आहेत, तर 7 अध्याय तुम्हाला एकदम सहज होऊन जातील आणि या सेवेतच तुमची इच्छा ही पूर्ण होणार, इतकी ही सेवा प्रभावी आहे. तर आवर्जून प्रत्येक ताईंनी ही सेवा, ज्यांना कोणती सेवा करणं शक्य झालं नाही त्यांनी 3 दिवसाची ही सेवा आवर्जून करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे मिळून जाईल. आणि नंतर सेवा झाल्यानंतर तुम्हाला स्वामी महाराजांची आरती करायची आहे. स्वामी महाराजांची दत्त महाराज सर्वात आधी तुम्हाला गणपतीची आरती करायची आहे, दत्त महाराजांची करायची आहे, स्वामी महाराजांची करायची आहे, नंतर आपल्या कुलदेवतेची, अशा 4 आरत्या करायच्या आहेत. नंतर जो काही तुम्ही नैवेद्य बनवलेला आहे, सात्विक जे काही नैवेद्य तुम्ही बनवलेला आहे, तर तो स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे. आणि मग नंतर तो जो नैवेद्य दाखवलेला आहे तो तुम्ही घरातील सर्वांनी प्रसाद स्वरूपात खायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला या गुरुपौर्णिमेनिमित्त 3 दिवसाची ही सर्वात प्रभावी सेवा करायची आहे. तर असा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू पुन्हाच अशा एका व्हिडिओसोबत. तर चला सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांची सेवा करा आणि जीवनात आनंदी, सुखी आणि हसत खेळत राहा, हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करूया.